आज रविवार आहे आणि पाऊस देखील या ठिकाणी पडतोय। खऱ्या अर्थाने पर्यटकांचा मूड हा एन्जॉयमेंटचा पाहायला मिळतोय। आपण सध्या आलो पानवल धबधब्यावरती आणि जवळपास 100 ते 125 फुटावरनं कोसळणारा हा रत्नागिरीजवळचा नयनरम्य असा हा पानवलचा धबधबा आहे आणि याच धबधब्याखाली चिंब भिजण्यासाठी ओले चिंब होण्यासाठी सध्या पर्यटक या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। अक्षरशः खऱ्या अर्थानं जो निसर्गाचा एक नजराणा असतो तो पाहण्यासाठी आणि त्याची एन्जॉयमेंट करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी पर्यटक आलेले पाहायला मिळत आहेत। कड्यावरनं फेसाळत कोसळणाऱ्या या धबधब्याखाली भिजण्याची काही मजा काही आवरत असते। आपल्यासोबत असेच काही पर्यटक आहेत, आपण त्यांना विचारून घेऊया। मॅडम काय सांगाल, एन्जॉयमेंटचा मूड आहे, कसा पद्धतीने एन्जॉयमेंट करताय? फुल एन्जॉयमेंट आहे। इथे आल्यावर वेगळाच अनुभव असतो, म्हणजे सांगू नाही शकत, कारण की रविवार जो आहे हा एन्जॉयमेंटचा दिवस असतो। त्यामुळे आम्ही सगळे जे आलो आहोत मुंबईहून आम्ही फुल एन्जॉयमेंट करतो आहे आणि सुरक्षित आहे। बरोबर आहे। फेसाळ्या धबधब्याखाली भिजण्याची मजा कशी आहे? मस्त वाटते, मजा येते फार। मी सर्व दर्शकांना आवाहन करेन की तुम्ही एकदा इथे या, निसर्ग स्थानी भरपूर मजा करा। काय छान वाटतं इथे। आपल्या बरोबर आणखीन काही प्रेक्षक आहेत, काय सांगशील? दोन ओळी म्हणजे श्रावण मार्शी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे सणात येते फिरविर सारे सणाच्या सरुणी ऊन पडे। जसं आपण कोकण बघता, जसं स्वर्गातलं कोकण बोलता, तसं आपण सध्या आपण कोकणातला अनुभवतोय। धन्यवाद। नक्कीच या ठिकाणी या फेसाळणाऱ्या धबधब्यांखाली पाऊस मजा करण्यासाठी सध्या मोठ्या संख्येनं पर्यटक जे आहेत ते कोकणात दाखल झालेले पाहायला मिळतात आणि एक प्रकारे एन्जॉयमेंट करून आजचा रविवार हा पूर्णपणे या धबधब्याखाली भिजून साजरा करण्याचा मूड सध्या पर्यटकांचा पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन समित गजनेसह मी मनोज गेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।